नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या आणि क्षमता वाढवण्याची खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची मागणी। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके यांना पत्र देऊन पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या आणि क्षमतेत वाढ करण्याची मागणी केली आहे। पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी लोकवस्तीचा असून विशेषतः डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। मात्र जिल्ह्यातील वसतिगृहांची क्षमता अत्यंत मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर अंतरावर जावे लागते किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागते। डॉक्टर हेमंत सवरा यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे की पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून तेथील वसतिगृहांची क्षमता ही अत्यंत अपुरी असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असतानाही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत। त्यांनी सुचवले आहे की जिल्ह्यात नव्याने वसतिगृहांची उभारणी करावी व सध्याच्या वसतिगृहांची क्षमता किमान 200 विद्यार्थ्यांपर्यंत वाढल्याने तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहाची व्यवस्था करून त्यास परवानगी द्यावी। ही गरज ओळखून आदिवासी विकास विभागाने तातडीने पावले उचलल्यास शिक्षणासाठी झगडणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आधार मिळेल आणि त्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होईल, असा विश्वास खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी व्यक्त केला आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।